संघाचं नाव आहे. स्ट्राईक वरती चिराग, नॉन स्ट्राईक वरती हार्दिक, गोलंदाजीवरती तेज साई, मॅन फ्रॉम कोरडी, रनअप मार्क वरती सध्या. बॉलिंगचे 12वे कोण आले आहे का? 12वा साई डीजे ते चिराग आणि हार्दिक सलामीची जोडी मैदानावर आलेली आहे आणि गोलंदाजीचा भार स्वीकारतायत कोरडी संघाकडून साई. पहिला चेंडू आखूट टप्प्यात चेंडू आणि इथे चेंडू ऑफच्या दिशेने जातो आणि आपला निर्णय कळवायचा आहे. काय झालं, चौकार आहे की षटकार आहे? आणि 4 धावा मिळाल्या पहिल्याच चेंडूवरती. सुंदर असं आपल्या संघासाठी योगदान चिराग यांचं. 4 धावा. जबरदस्त सुरुवात, पहिल्याच बॉलवर चौकार. पुढचा बॉल रेडी आहेत. आणखीन एक पिकअप स्ट्रोक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय पॉइंटच्या दिशेनं. येणारा हा दर्शनीय शानदार स्ट्रोक. 6 धावा. चिरागच्या प्रत्येक षटकाराला सर्वेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एक षटकार आलाय आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. चिराग ब्रँडेड स्ट्रोक, वटार एक्सप्रेस. 6 खेळाडू. हो, यावेळी खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. काय जबरदस्त बॉलिंग आहे. साई एका बाजूला साई आहे, दुसऱ्या बाजूला चिराग आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्यावर षटकार, तिसरा डॉट. चर्चा करतायत. मॅच फार महत्वाची आहे. एका बाजूला विकास लबेन बॉलिंग, दुसऱ्या बाजूला करोटीचा संघ आहे. आता या दोन संघादरम्यान मॅच कशा प्रकारे होणार आहे. खूप चांगली सुरुवात चिराग मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिले षटक मार्गस्थ आहे. वेळ घेतला जातोय, पाहूया वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. तीन चेंडू 10-10 साई समोर चिराग पुन्हा एकदा रेडी आहेत. रनअप चुकलाय, रनअप चुकला, त्या कारणानं पुन्हा एकदा जाबं लागलंय बॉलिंग ट्रॅकवर. 10 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केले. पुढचा बॉल. यावेळी फटका बसलाय. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आले, बरोबर जेल टिपलाय. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज चिराग बाद. मोठ्या विकेटचं बदन. पहिला हादरा विकास लबेन बॉलिंग या संघाला. नवीन फलंदाज प्रथम स्ट्राईक वरती येत आहेत. प्रथम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. विकेट आली, पलटवार केला, कारण पहिल्या दोन चेंडूमध्ये वार झाले होते. खूप चांगली सुरुवात आणि त्यानंतर मागील 2 चेंडूमध्ये पलटवार केला आणि पलटवार करत असताना चिराग ज्यांना मैदान सोडावं लागलं होतं. साई पुन्हा रेडी आहेत. पुढचा बॉल. यावेळी टॅप केल्या चेंडूला, हलकासा टॅप, पाठीमागे चेंडू निघून जातोय. यावेळी मात्र 1 धाव कंप्लीट होते. शेवटचा आणि अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 5. खूप चांगली सुरुवात आहे. पहा, पहिल्या षटकाच्या खेळामध्ये भरपूर गोष्टी घडल्यात. पहिल्या बॉलवर चौकार, षटकार, डॉट, विकेट, सिंगल. आता शेवटचा बॉल पाहणार आहोत. करोडी संघ, आपण इतका वेळ घेऊ नका प्लीज. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं होणं गरजेचं आहे. नाही झाली
तर 30 यार्ड सर्कल मध्ये एक खेळाडूंना उभं करण्यात येईल. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या खेळाडूच्या. ओ वा वा वा, काय जबरदस्त फिल्डिंग आहे. वा, आउटस्टँडिंग एफर्ट. रिप्ले सुद्धा पाहणार आहोत आपण. रिप्ले पहा आणि त्यानंतर फिल्डिंग पहा. वा, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट अँड पुल पॉवरफुल केले होते, परंतु मिड विकेटच्या खेळाडूची फिल्डिंग पहा. वा, आउटस्टँडिंग एफर्ट. जितेंद्र जितू, आउटस्टँडिंग फिल्डिंग. चला, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये मिस्टर प्रणव वाळ्यात 13-1 या आतापर्यंत कहाणी आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहज सोपरीतीने कंप्लीट. लॉंग लेनचे खेळाडू त्या ठिकाणी होते, त्या चेंडूला एडब्ल्यू बॅकअप दिला. तोपर्यंत सहज सोपरीतीने 2 धावा कंप्लीट. 15 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. प्रथम आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रणव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. पुढचा बॉल, हो यावेळी खूप चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट बॉल. सामवेद चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात, ऐकतात. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण आहोत, जिकडे पहिली क्वार्टर फायनल मॅच आपल्या भेटीला आले. एका बाजूला आहेत विकास 11 बॉलिंगचा संघ, तर दुसऱ्या बाजूला करोटी बीचा संघ. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ 2 हात करतायत. पाहूया काय घडत आहे पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. यावेळी डाऊन टू ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न, समोर डाऊन टू ग्राउंड. वा, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार, आलाय चौकार. 4 धावा. पुढचा बॉल चौकार आलाय. प्रणव वन्स अगेन रेडी आहेत. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग ऑनचा खेळाडू आहेत. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होते. पहा 20 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रथम त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. तिसऱ्या बाजूला प्रणव आहेत. प्रणव आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा आल्या आहेत. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. विकेटचा दबाव नाहीये. ही सर्वात जमेची बाजू आहे विकास 11 बॉलिंग या संघासाठी. पाहूया शेवटचे 2 बॉल दुसऱ्या षटकामधील. 20-1. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा खेळाडू आल्यात, साई आल्यात. आणखीन एक सिंगल कंप्लीट होती. शेवटच्या बॉलचा खेळणं बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. चिरागच्या विकेट नंतर दबाव नव्हता. ही सर्वात जमेची बाजू ठरले आतापर्यंत विकास 11 बॉलिंग या संघासाठी. समोर करोडी संघ थोड्याफार चौकारानंतर कमबॅक करतोय. प्रणव मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन पुन्हा प्रणव रेडी आहेत. स्ट्राईक हँडला प्रथम शेवटचा बॉल. शेवटचा बॉल वाईड अँगलला निघणारा हा वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 22 रन 22 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. सामवेद चषक 2026
स्पर्धा आपल्या भेटीला आले आणि भेटीला येत असताना काय जबरदस्त आयोजन जे आपल्याला पाहायला मिळतंय. ब्राह्मण समाजाने जे एकजुटी म्हणून जे काय कार्य केलंय ते खरोखरच मानावं लागणार आहे. ओ यावेळी फटका, मिड विकेटचे खेळाडू आल्या, झेल सुटतोय. चेंडू इतका वेळ हवेत होता की असं वाटलं होतं कदाचित डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर जाईल, आतमध्ये होता. मिड विकेटच्या खेळाडूने झेल सुटतोय. तोपर्यंत किती धाबा? 2 धाबा. 2 धाबा कंप्लीट म्हणजे एकच काढली का? ओके ओके सॉरी, एकच धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 23-23 वर 1. हॅलो, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विद्युत दूत आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे कपिल येथे आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. आमच्या अडीअडचणीला कधी धावून उभे राहणारे कपिल. हॅलो, सामना चालू आहे. विकास 11 बोळींज विरुद्ध कोरोटी ब संघ. अत्यंत चुरशीचा सामना. 2 षटकाखेर धावसंख्या झालेली 23. यश आणि लेगच्या दिशेने तडवलेला चेंडू आणि हा उंच असा षटकार उंच पुऱ्या फलंदाजाकडून. प्रथम याने पहिल्या चेंडूवर यशचा षटकार लगावलेला आहे. धावसंख्या झालेली 29. हार्दिक आणि प्रथम दोघी विकास 11 संघाकडून फलंदाजी करतायत. गोलंदाज यश कोरोटी संघाकडून. धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू 1 षटक 1 चेंडू अखेर 29. आणि हा थोडासा बाहेर असलेला चेंडू, एक अवांतर धाव मिळते. वाईटच्या रूपाने धावसंख्या झालेली 30. यस याचा पुढील चेंडू प्रथम याला आणि थोडासा बॅटची एज लागलेला चेंडू. 1 धाव मिळते. 2 षटक 2 चेंडू झालेले. धावसंख्या झालेली 31. सामवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आणि कुपारी टायटन्स क्रिकेट क्लब आयोजित भव्य असे क्रिकेटचे सामने कोरोटी येथील मैदानावर संपन्न होत आहेत. यश याचा पुढील चेंडू. सामना करतील हार्दिक. वैयक्तिक 3 धावावर खेळतात हार्दिक. यश याचा पुढील चेंडू हार्दिक यांना. आणि हा चेंडू निर्धाव. 2 षटक आणि 3 चेंडू झालेले. धावसंख्या झालेली 31. विकास 11 बोळींज संघाची. समोर संघ आहे कोरोटी. हार्दिक यांनी उंच असा तडवलेला चेंडू आणि हा षटकार. 6 धावा मिळत आहेत विकास 11 संघाला. धावसंख्या झालेली 37. उंच असा षटकार लॉंगॉनच्या दिशेने हार्दिक यांनी तटवलेला आहे. वैयक्तिक 9 धावांवर खेळतायत. 4 चेंडूमध्ये 9 धावांवर खेळतायत हार्दिक विकास 11 बोळींज संघाकडून. 2 षटक 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 37. अजून 8 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न करतील विकास 11 बोळींज संघ आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करेल कोरोटी संघ. DNA लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण बघतोय या सामन्याचं. यश याचा पुढील चेंडू हार्दिक याला.
थोडासा शॉर्ट चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय विकास 11 बोळींज संघाला. धावसंख्या झालेली आहे 38. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. हार्दिक वैयक्तिक 10 धावांवर खेळतायत. प्रथम खेळतायत 16 धावांवर. तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन येत आहेत यश कोरोटी संघाकडून. आणि हा थोडासा फुलटा चेंडू होता आणि प्रथम बाद उत्कृष्ट असा झेल टिपलाय कोरोटी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. धाव संख्या झालेली आहे 38. फलंदाजीसाठी येत आहेत प्रथम एक अष्टपैलू फलंदाज सामवेदी ब्राह्मण समाजाचा अष्टपैलू फलंदाज. प्रथम विकास 11 संघाचा खेळाडू. शेवटचं षटक घेऊन येत आहेत सचिन. या मैदानावरचा चांगला अनुभव असलेले सचिन फलंदाजी करतायत. हार्दिक शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 38 धावा 38 वर 2. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केली विकास 11 बोळींज या संघानं. पाहूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडतंय. पहिला बॉल फुल टॉस डाऊन टू ग्राउंड करण्याचा प्रयत्न. खेळाडूंच्या डोक्यात दोघांच्या वरून जाणारा हा ब्रँडेड स्ट्रोक. आणखीन एक शानदार दमदार दर्शनीय षटकार. 6 धावा. .44 44 धावा. काय जबरदस्त बॅटिंग विकास 11 बोळींज मैदानाच्या आतमध्ये करतोय. करोटी संघाला इकडून पलटवार करावा लागणार आहे. तुम्हाला डॉट बॉल आणावे लागणार आहे. विकेट कडे जाणं गरजेचं आहे. या प्रकारचं विकेट. येस पलटवार केलाय. प्रति उत्तर दिलंय फलंदाज. या बली मात्र बाद. आणखीन एक धक्का विकास 11 बोळींज या संघाला. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. कौस्तुभ 44 वर 3. सचिन यांनी पलटवार केला आणि पलटवार करणं गरजेचं होतं कारण पहिल्याच बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर विकेट आले. 44 रन ऑन द बोर्ड. खूप चांगली सुरुवात विकास 11 बोळींज मैदानाच्या आतमध्ये करतायत. करोटी बी या संघासमोर. नेक्स्ट मॅचचा आपण टॉसकडे वळणार आहोत. बिनदास कोपराट आणि चंपावती भुईगाव बी या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे आणि दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये या आपण टॉस करणार आहोत. यावेळी फटका बसलाय. मिड ऑन से खेळाडू कडून ड्रॉप. कॅच ड्रॉप. मिड ऑन चे खेळाडू आले होते. स्वतःला जज केलं. बॉलला जज करता नाही आलं. त्या कारणाने जेल सुटतोय आणि सिंगल कंप्लीट होते. 45 धावा दाखल करतेत. शेवटचे 3 बॉलचं खेळणं बाकी आहे. थोडाफार पलटवार केला सचिन यांनी आतापर्यंत या मॅच मध्ये. शेवटचे 3 बॉल पाहूया 50चा मजल पार होईल का. ओ यावेळी लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. येस इट इज अ वाईड बॉल. मैदानाच्या आतमध्ये येतोय. 46 रन 46 धावा दाखल करतेत. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 3-46. पुढचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. यावेळी मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. शेवटचे 2 बॉलचं खेळणं बाकी आहे आणि
षटकारानंतर फार मोठं कमबॅक, खूप चांगलं कमबॅक सचिन मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळी ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, बॉलला पाठवलंय सीमा पार, आर पार आलाय षटकार, 6 धावा. मला अगोदरच व्हिडिओ करायची, मला माहिती या बॉलला 6 आहे. सारं तू काल कोणामध्ये केला? नाही केला काल कुपारी. गुपारीत कशाला केला? गुपारी काय तू? गुपारी आहे? मग कसं विचारतो मी, कसा कुपारी रे? मग कसं खेळणार मी? तू काय बोलतो काल खेळला नाही. चुक्या कोणाला म्हणतो? कधी बोलला? मी ऐकतो का? याबली ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नात फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 53 धाबा धावपळ करतोय. 54 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय विकास 11 बॉलिंग्स या संघानं. करोटी बी या संघासमोर. चला दोन्ही संघाचे संगणक या. बिंदास कोपराट आणि त्यांच्या समोर चंपावती भुईगाव बी. दोन्ही संघाचे संगणक या. आपण टॉस करणार आहोत क्वार्टर फायनल नंबर 2 चा. हॅलो, बिंदास कोपराड वर्ध भुईगाव ब संघाचे कॅप्टन आलेले आहेत. बिंदास कोपराड यांचं कॅप्टन यायचं आहे. सन्मान्य चंद्रकांत वजे कोरटे यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. कॅप्टन श्लोक व मंगेश आलेले आहेत, दोन बिंदासचे कॅप्टन. SBPL नाणेफेक जिंक काय होतोस? फिल्डिंग. तू बेस्ट ऑफ लक फॉर सेमी पहिला, कारण तुमच्यापेक्षा लहान मुलांची मुलाखत घेतो जरा. बाबू इकडे उभा कर त्याला, इकडे. सेमी फायनल मध्ये खेळतोयस, कळलं का ना? कसं वाटतंय? मला खूप आनंद होतोय की आमची टीम सेमीफायनलला गेली आहे, कारण की आम्ही एवढे स्पर्धा झाले फर्स्ट राऊंड क्लिअर होत नव्हता, परंतु आज आम्ही पूर्ण प्रयत्न करणार सेमीफायनल जिंकायचा. सेमीफायनल जिंकायचं. तू काय घेतलं? त्यांनी फिल्डिंग, तुम्हाला बॅटिंग घेते. तुम्ही किती स्कोर केला की त्यांना डिपेंड करू शकतो? आम्ही 35 ते 40 धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न करू. 35 त्या होत्या. तुमची गोलंदाजी आणि तुमची रनिंग भेटून तुमच्या संघासाठी ऑल द बेस्ट. मंगेश तुम्हालाही ऑल द बेस्ट. यामधला विजेता तो सेमीफायनल म्हणजे आपल्या ब्राह्मण संघाच्या तो फायनलमध्ये जाणार आणि सांबेदची ती सेमीफायनल असेल. आणि दुसरी सेमीफायनल होणार आहे ती चंपावती भोईगा ब वर्सेस बिंदास कोफराड. विकास 11 बॉलिंग्स यांनी आपलं चांगलं प्रदर्शन दाखवलेलं इथे. तब्बल 4 षटकामध्ये 5 षटकार तिकडे आलेले आहेत पहिल्या इनिंगमध्ये आणि 53 धावा आपल्या फलकावर नोंदवलेल्या आहेत. 54 धावांचं आव्हान कोरोटी ब संघासमोर ठेवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू 1 धाव 22च्या स्वरूपात येते. काय घडलं तर पहा, बॅट चेज यष्टांच्या पाठीमागून खेळाडूने येण्याचा प्रयत्न केला होता, हातापर्यंत पोहोचला नाही. स्वतःला जज करता नाही आलं, त्या कारणानं बॉलला सुद्धा जज करता नाही आलं. 1 धाव कंप्लीट होते. पहा, या मॅचमध्ये खूप मजा येणार आहे. 54 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय करोटी आहे, ज्यांनी मागील मॅचमध्ये खूप चांगला खेळ केलाय. समोर विकास 11 बॉलिंग्स, ज्यांनी पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये खूप चांगले बॅटिंग केले. पाहूया दुसऱ्या इनिंगच्या पडावामध्ये काय घडतंय. ओ याबले खूप चांगला बॉल,
आकुटपाचा चेंडू बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 1-0. यश आणि ऋषभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न डाऊन टू ग्राउंड. लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत आणि सहज सोप्या रीतीनं आणखीन एक सिंगल कंप्लीट होते. पहिल्या 3 चेंडूच्या आतापर्यंत कहाणी 2 धाबा धावफलकावरती आहेत. 2-0. 54 धाब्यांचा पाठलाग आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. इकडून जिंकाल तर एक स्टेप पुढे जाणार आहात, हराल तर या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. हो यामुळे वेगवान बॉल, वेगवान बॅट आणि बॉलचं आणखीन कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. काय जबरदस्त बॉलिंग आहे. ताकद भरपूर लावले, ताकद भरपूर झोकून दिले आणि झोकून देत असताना आणखीन एक डॉट बॉल येतोय. खूप चांगला बॉल, आणखीन एक. काय जबरदस्त बॉल, गुडला स्पॉटवरून आतमध्ये येणारा बॉल. एक अनोख्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामधून सुद्धा बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. पिकअप स्ट्रोक बरोबर खेळलंय, डाऊन द ग्राउंड खेळलंय. लॉंग ऑनच्या भरून येणारा हा दर्शनीय स्ट्रोक. 6 धाबा. प्रथम ज्याने आतापर्यंत पॉवरफुल बॉलिंग केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. येस, आणि फक्त एकच षटकार, तो पण प्रथमच्या विरोधात आलाय. इतकी पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत समवेत चषक मध्ये एकमेव गोलंदाज ज्याने आतापर्यंत एकच षटकार खेळलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8-0. प्रथम मध्ये चला दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक प्रथम गेला, दुसरे प्रथम आले. आता या षटकाला एक्झॅक्टली अजून मोठं करावं लागणार आहे करोटी या संघाला. 18-46 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळी लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत. एक मात्र कंप्लीट होते. 9 धाबा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. चला 9-0. एक चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. यावेळी डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. लॉंग ऑनचे खेळाडू आले आहेत, बरोबर जेल टिपलाय. यावेळी मात्र फलंदाज बाद. दुसरा धक्का करोटी या संघाला गॉन. पहिला विकेट बाद झाला. दुसरा नव्हे असं वाटलं, दुसरा विकेट गेलाय परंतु नाही. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. साई आल्यात. ऑन साइडला पहिलाच बॉल, मिड विकेटचे खेळाडू. एक, आता दुसरा धक्का करोटी बी या संघाचा गॉन. पहा कशा प्रकारे बाद होत. रिप्ले पहा, डीप मध्ये शिफ्ट झालाय, दडपण वाढलंय. आता मॅच मध्ये एक क्वेश्चन सुद्धा पाहणार आहोत.
चला आदित्य नाईक ज्यांना आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. मॅच मध्ये इक्वेशन येणारे 12 बॉल आणि 42 धावांची गरज. 12-42 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. आता रेहांक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. दुसऱ्या बाजूला सुयश आहेत. लगातार 3 षटकार जर लगावले सुयशनी तर सर्वेश पाटील उमराळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 12-42 पहिला बॉल पहिलाच बॉल बॅटची एज पाठीमागे पकडला जेल. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणव आल्यात. आदित्य पहिल्याच बॉलवर विकेट आणले. पुढचा बॉल यावेळी खूप चांगला बॉल आणखीन एक विकेट. सेम रिझल्ट. बॅटची एज पाठीमागे पकडलाय झेल आणि एकाच्या पाठोपाठ दुसरा विकेट. आणखीन एक हॅट्रिकचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज 2 हॅट्रिक मिस झाल्यात. तिसरी संधी आदित्यकडे आहे. पाहूया भूपेन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. हॅट्रिक घेतली तर चेतन देशमुख यांच्याकडून 2 डझन आंबे देण्यात येईल. हापूस पिवळ्या कलरचे हॅट्रिक 2 डझन आंबे. वा हॅट्रिक सुद्धा आली आजच्या दिवसातील आणि चेतन देशमुख यांच्याकडून 2 डझन पिवळे हापूस आंबे सुद्धा आले. क्या बात आहे. ये हुई ना बात. चला हॅट्रिक आले. काय जबरदस्त बॉलिंग आहे. खूप चांगली बॉलिंग आदित्य मैदानाच्या आतमध्ये करतात. समोर डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न ज्यावेळी एक मात्र कंप्लीट होते सहज पद्धतीने. पहा मॅच फार लांब गेले. करोडी संघ हा कदाचित ऑल आउटच्या दिशेने येतोय. 6 गडी बाद झालेत. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आतापर्यंत विकास सलबेन बॉलिंग्स या संघाने आणून ठेवले. 13/6. खूप चांगला बॉल बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. यावेळी मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चार नव्हे तर 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. शेवटचा बॉल सुद्धा डॉट आणि आता येणाऱ्या 6 चेंडू 6-41 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली. फक्त एका धाब्याचं षटक हॅट्रिक
काय जबरदस्त बॉलिंग मिस्टर आदित्य, सुपर बॉलिंग. दोन चेंडू 13 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी. वाईट चेंडू. चांगला चेंडू, षटकार. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. 20 धावा अप्पलकरती आहेत. 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे मॅच मध्ये, फक्त औपचारिकता बाकी आहे. विकास सोलाबीन बोलिन्स या संघाने काय जबरदस्त बाजी मारली होती. करोटे 20 संघ या धावांचा पाठलाग करू शकला नाही. त्याचं कारण त्यांना प्लॅनला एक्झिक्यूट करता नाही आलं. अडचणी वाढत गेल्या आणि आता पंत्र मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. शेवटच्या बॉलचा खेळणं बाकी आहे. विकास सोलाबीन बोलिन्स काय जबरदस्त बॅटिंग केली आणि ती बॅटिंग करत असताना त्यांची बॉलिंग पॉवरफुल राहिली, फिल्डिंग पॉवरफुल राहिली आणि वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, डॉट, मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम विकास सोलाबीन बॉलिन्स या संघानं आणि पराभव जात असताना टीम करोटी बी चा संघ. सो नेक्स्ट टू टीम्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅच संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर प्रथम वसे. चला प्रथम वसे आपण या, आपण ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे हिरो. 3 धावा, 4 धावांचे षटक आणि 3 विकेट. खूप चांगली बॉलिंग राहिली आणि प्रथम वसे ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे हिरो.